वनरक्षक वनसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षक भरती संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियली अपडेट या ठिकाणी आलाय, ते अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। ते पत्रक तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि लवकरच जे विद्यार्थी मित्रांनो 14,000 प्लस जागांसाठी वनरक्षक आणि वनसेवकांची भरती निघणार आहे, ज्यामध्ये वनरक्षकांच्या 970 प्लस जागा रिक्त आहेत, त्याचबरोबर वनसेवकच्या 12,991 जागा रिक्त आहे, म्हणजे 13,000च्या आसपास तुम्ही धरून चला। तर जवळपास 14,000 जागांसाठी ही वनरक्षक वनसेवकांची भरती निघत आहे। शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते एवढे लेखी परीक्षेत अभ्यासक्रम निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला ते पत्रक या ठिकाणी दाखवून देतो, त्यानंतर बाकीची माहिती तुम्हाला सांगून देतो। तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता राज्यातील वनरक्षक व वनसेवकांची रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत। तर बघू शकता ह्या पत्रकामध्ये काय म्हटलं आहे की या पत्रकामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की राज्यात जागतिक वन दिनानिमित्त वन विभागाच्या पदक वितरण सोहळा कार्यक्रमात वन मंत्री यांनी वन खात्यातील कामाचा आढावा घेऊन रिक्त पदे भरती करण्याची घोषणा दिनांक 21 मार्च 2025 रोजी व त्यानुसार केली होती। ह्या काही या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी मांडलेला आहे एका व्यक्तीने आणि त्याचबरोबर त्याचा जो रिप्लाय त्या ठिकाणी दिला आहे गणेश मंत्री जे वन मंत्री आहे गणेश नाईक, त्यांनी त्या ठिकाणी रिप्लाय दिला आहे की या ठिकाणी काय म्हटलं आहे की वन विभागामध्ये सध्या स्थितीत वनसेवकांची पदे निर्माण वन विभागामध्ये सध्या स्थिती वनसेवकांची अन्य प्रशासन विभागाच्या दिनांक निर्णय यातील सूचना विचारात घेऊन वन विभागातील रिक्त 966 वनरक्षक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी या पदांची बिंदू नामावली प्रमाणित करण्याची कार्यवाही संबंधित वन वृत्त स्तरावर सुरू आहे। ठीक आहे, तर बघू शकता जे काही वनरक्षकांच्या ज्या जागा आहेत तर त्याचे जे विद्यार्थी मित्रांनो हालचाली सध्याच्या कंडिशनला सद्यस्थिती या ठिकाणी कारवाई त्यावर चालू आहे। तर लवकरच या ठिकाणी वनरक्षक वनसेवकांची भरती निघणार आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक वनसेवकांची भरती कधीपर्यंत निघणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास तुम्ही धरून चला की एप्रिलच्या एंडिंगला या ठिकाणी वनरक्षक वनसेवकांची भरती निघण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवल्या जात आहे। तर जवळपास एप्रिल ते मे महिन्यापर्यंत या ठिकाणी निघू शकते, कारण की याच्या अगोदर महाराष्ट्र राज्याचे जे वन मंत्री आहे गणेश नाईक यांनी घोषणा या ठिकाणी केली होती की ज्या ज्या वन वृत्तांमध्ये जेवढ्या काही जागा रिक्त आहेत त्या आम्ही या ठिकाणी भरणार आहे, अशी घोषणा त्यांनी याच्या अगोदर केलेली आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा घोषणा केली आहे की आम्ही जवळपास 70,000 प्लस जागांसाठी मेगा भरती काढणार आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये ह्या जागा सुद्धा या ठिकाणी असू शकते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे वनरक्षकची जी भरती आहे हे दर 3 ते 4 वर्षांनी निघत असतील। लास्टची जी भरती आली होती 2016 मध्ये आली होती, 2016 नंतर जे 3 वर्षांना 2019 मध्ये भरती आली होती वनरक्षकांची आणि 2019 पासून जर पाहिलं तर 2023 मध्ये डायरेक्ट भरती आली होती 4 वर्षांनी। तर आता जे विद्यार्थी मित्रांनो 3 वर्ष या ठिकाणी झालेले आहे, एक लक्षात ठेवा, कारण की आता लवकरच या ठिकाणी भरती निघणार आहे, कारण की वनरक्षक वनसेवकांची वनरक्षकची जी भरती आहे हे 3 ते 4 वर्षांनी निघत असते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर नक्की यावर्षी या ठिकाणी भरती निघणार आहे। वनरक्षकांची भरती आपल्याला एप्रिल महिन्यापर्यंत या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। तर वनरक्षक भरतीमध्ये शिक्षण जे लागते तर 10वी 12वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि वनरक्षकमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपलं जर 12वी जर ग्रॅज्युएशन जरी असेल तरी भरता येते, पण 12वी मध्ये आपल्याला सायन्स असेल तर भरता येते, कॉमर्स असेल तर भरता येते, पण तुमचं जर आर्ट असेल 12वी मध्ये तर अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी एक विषय असला पाहिजे, तरच आपल्याला फॉर्म भरता येते। आणि वनरक्षकमध्ये जे वयोमर्यादा राहते 18 ते 27 वर्षापर्यंत राहते, SC/ST ला 5 वर्ष सूट, OBC कॅटेगरीला 3 वर्षे सूट यामध्ये राहते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर वनरक्षकमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकमध्ये आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये वनरक्षक भरतीमध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे, 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण म्हणजे 120 मार्काचा पेपर असणार आहे, 80 मार्काचा ग्राउंड, 5 किलोमीटर रनिंग, 3 किलोमीटर रनिंग, अशा प्रकारे 200 पैकी मेरिट या ठिकाणी लागणार आहे। तर 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण राहते। ठीक आहे,
तर पहिलं जे सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणाचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 120 मार्कासाठी पेपर असणार आहे आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते लक्षात ठेवा. आणि पासिंगचा जर आपण विचार केला तर 54 मार्कावर त्या ठिकाणी पासिंग आहे, म्हणजे 60 पैकी तर आपले 27 प्रश्न बरोबर आले. कोणती कॅटेगरी असा SC ST OBC EWS NTV ओपन SBC SBC कोणती कॅटेगरी असाल तर आपल्याला या ठिकाणी ग्राउंडसाठी बोलावलं जाते. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला पेपर असणार आहे. पेपर झाल्यानंतर यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला काय असणार, यामध्ये ग्राउंड असणार आहे. तर यामध्ये उंचीचा जर आपण विचार केला, वनरक्षक भरतीमध्ये उंची किती, पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर लागणार आहे, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागणार आहे, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. ST कॅटेगरीचे असाल तर 152.5 सेंटीमीटर उंची लागणार आहे, महिला उमेदवार ST कॅटेगरीचे असाल तर 145 सेंटीमीटर उंची लागणार आहे, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर यामध्ये भरली पाहिजे. अशा प्रकारे यामध्ये आहे. आणि ग्राउंड यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे. पुरुष उमेदवारांना जर तुम्ही 17 मिनिटाच्या अंदर आले तर आपल्याला 80 मार्क भेटणार आहे. पैकीच्या पैकी जसजसा टाईम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स आपल्याला यामध्ये भेटणार आहे, लक्षात ठेवा. अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे वनरक्षकता. आणि महिला उमेदवारांसाठी जर ग्राउंड पाहिलं तर महिला उमेदवारांना 3 किलोमीटर रनिंग मारायला लागते 12 मिनिटांमध्ये. ज्या पण महिला उमेदवार 3 किलोमीटर रनिंग ह्या 12 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे तर त्यांना 80 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी. आणि जसजसा टाईम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे यामध्ये झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळून आणखीन यामध्ये 25 किलोमीटर पैदल चालायला लागते 4 घंट्यामध्ये पुरुष उमेदवारांना, आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालायला लागते 4 घंट्यामध्ये. अशा प्रकारे यामध्ये प्रक्रिया आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर वनसेवकचं जर आपण पाहिलं तर वनसेवकच्या 12,991 जागा रिक्त आहे, म्हणजे 13,000च्या आसपास जागा रिक्त आहे. वनसेवकमध्ये शिक्षण 10वी 12वी पास पाहिजे, यामध्ये उच्च शिक्षित लागत नाही, लक्षात ठेवा. तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार नाही. जे विद्यार्थी फक्त 10वी 12वी पास आहे तर असेच विद्यार्थ्यांना वनसेवक पदामध्ये फॉर्म भरता येणार आहे. आणि वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा असणार आहे. आणि त्याचबरोबर मुलं मुली यामध्ये वनसेवकमध्ये फॉर्म भरू शकणार आहे, लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर वनसेवक जे पद आहे हे गड्ड संवर्गातलं आहे. पहिल्यांदाच या ठिकाणी हे पद या ठिकाणी निर्माण करण्यात आलं आहे. तर यामध्ये उंची जे विद्यार्थी मिळवणं नसणार आहे किंवा असली तरी ते कमी राहणार आहे, कारण की गड्ड संवर्गातलं पद आहे वनसेवकांचं. आणि त्याचबरोबर यामध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे, तर पहा यामध्ये पेपर होणार आहे, कारण की शासन निर्णयामध्ये दिला आहे की ही जी भरती हे सरळ सेवेने या ठिकाणी घेतले जाणार आहे. तर ज्या काही सरळ सेवेच्या भरत्या राहते तर त्यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं पेपर त्या ठिकाणी राहते, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे निवड प्रक्रियेने आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 15,000 ते 47,600 रुपये आपल्याला महिना या ठिकाणी भेटणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया वनसेवक पदामध्ये. ठीक आहे, तर वनसेवकच्या जवळपास 12,991 जागा आहे आणि गड्ड संवर्गातलं हे वनसेवकांचं पद या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, आणि पेपरमध्ये जो अभ्यासक्रम राहणार आहे सामान्य ज्ञान झालं, त्याचबरोबर बुद्धिमत्ता असलेलं मराठी व्याकरण, त्याचबरोबर जे इंग्रजी ग्रामर हे काही सिलेबस या ठिकाणी असू शकते किंवा इंग्रजी ग्रामरच्या जागी गणित सुद्धा या ठिकाणी असू शकते. ठीक आहे, तर जे काही प्रिव्हियर क्वेश्चन पेपर झाले तर ते तुम्ही या ठिकाणी वाचा. आपल्याजवळ प्रिव्हियर क्वेश्चन पेपर जे काही झालेले प्रश्नपत्रिका संच तर ते आपल्याजवळ आहे. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, टेलिग्राम ग्रुपवर आपण ते टाकले, तर तुम्ही ते जॉईन करून घ्या. त्यावर आपल्याला निःशुल्क त्या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे, तर इथे संपूर्ण महत्त्वाची माहिती याच्यासाठीच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय